वेलकम टू द टॅरो द गेटवे. मी स्मिता सावंत तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये. तर चला बघूया काय म्हणतात मेष राशीचे कार्ड्स. मेष राशीचं पहिलं कार्ड आहे द क्वीन ऑफ पेंटाकल्स. दुसरं कार्ड आहे नाईट ऑफ वॉन्ड्स. आणि तिसरं कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ स्वॉर्ड्स. बघा ह्याच्यामध्ये दोन जे कार्ड आलेले आहेत, एक क्वीन ऑफ पेंटाकल्स आणि दुसरं आहे ते आहे किंग ऑफ स्वॉर्ड्स. हे दोन्ही जे कार्ड आहे ते पीपल कार्ड आहेत. जेव्हा पीपल कार्ड तुमच्या स्प्रेड्समध्ये येतात तो जो आठवडा आहे, महिना आहे किंवा तो दिवस आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्त लोकांचं इंटरफेरन्स असतं. ओके, तर पहिलं कार्ड काय सांगतंय की जे महिन्याचा जो स्टार्टिंग मंथ आहे तो सांगतोय की तुम्हाला जेव्हा रिलेशनशिपमध्ये, मग ते लव्ह रिलेशनशिप असू दे किंवा ते तुमच्या फॅमिलीतल्या इतरांशी रिलेशनशिप असू दे, ते तुमचं खूप चांगलं जाणार आहे. तुम्ही प्रत्येकाची काळजी घेणार आहे. म्हणजे एक म्हणतो ना की एखादी आई किंवा एखादे बाबा जे असतात ते म्हणतात की काही अडचण आली तर आपल्याला पहिल्यांदा ते आठवण येतात की नाही, मला ना ह्यांचा आधार हवा आहे, मला ह्यांच्याकडून काहीतरी ॲडवाईस पाहिजे किंवा कसली इमोशनल मदत असेल तर तीही तुम्ही इतरांना देणार आहे. तर मेष राशीसाठी अतिशय उत्तम असं रिलेशनशिपचं कार्ड आलेलं आहे. किंवा तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये पण जे काही तुम्ही प्रॉमिस करणार होते तर ते प्रॉमिस पण आता फुलफिल होणार आहे. ओके, दुसरी गोष्ट जी आहे मेष राशीसाठी जे कार्ड आले दुसरं आहे मिडल ऑफ द मंथ म्हणू शकतो, 8 ऑफ वॉन्ड्स. 8 ऑफ वॉन्ड्स म्हणजे काय की जे काही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं तुम्ही खूप प्रयत्न केले होते आणि तुम्हाला त्याचं फळ मिळत नव्हतं, खूप वेट करत होता, पण आता क्विक तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही मग जो जॉबसाठी म्हणा, तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असू शकता या तुमच्या प्रोजेक्टसाठी असू शकता, तुम्ही यू आर वेटिंग फॉर युअर जॉब अपॉर्च्युनिटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फटाफटा आता तुमच्या सॉल्व्ह होणार आहेत. स्पेसिफिकली तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या करिअरमध्ये हे पण दिसून येते की तुम्हाला लॉंग टर्म्सचं काहीतरी एखादं प्रोजेक्ट मिळेल किंवा तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुम्हाला बाहेर जाण्याच्या अपॉर्च्युनिटी पण मिळू शकतात. तिसरं जे कार्ड आलेलं आहे मेष राशीसाठी ते आहे किंग ऑफ स्वॉर्ड्स. किंग ऑफ स्वॉर्ड्स सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती येईल जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल किंवा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट कशी कराल, फायनान्स कसा आपण जपून ठेवला पाहिजे, किंवा तुम्ही इतर वेळेला जे स्ट्रेस घेत आहे फायनान्शियल, तर ते स्ट्रेससाठी पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे कोणतरी तुमचे वडीलधारी असतील, तुमचे बॉस असेल, तुमचे गुरु असतील जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत वयाने, ते तुम्हाला येऊन काही चांगल्या गोष्टी आयुष्यात पुढे कशा प्लॅनिंग केल्या पाहिजे याबद्दल सांगतील. तर मेष राशीसाठी अतिशय चांगलं असं हे महिना तुमचा जाणार आहे. मी याच्यासाठी तुम्हाला एक रेमेडीज देईल की ती रेमेडीज अशी आहे की जास्तीत जास्त स्ट्रेस न घेता, जर सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतील मग का बाबा स्ट्रेस घ्यायचं, तर तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. ह्यासाठी तुम्हाला काय करायचं की एक मंत्र घ्या. आता मंत्र कुठला घेतला पाहिजे, तर तुम्ही मेष राशीचे आहात तर तुम्ही चांगला एक हनुमानाचा मंत्र घ्या आणि तो मंत्र तुम्ही चॅन्टिंग करण्याची सुरुवात करा. कारण मेष राशी आहे, त्याचा जो लॉर्ड आहे, स्वामी आहे, हा मंगळ आहे आणि स्ट्रेस कुठे ना कुठे दिसतंय तुमच्या इथे. तर ते काय तुम्ही जरासा ते प्रोटेक्शन घेतलात, थोडे शांत व्हाल तर अनेक दुसऱ्या ज्या फ्युचरच्या गोष्टी आहेत तुम्ही चांगल्या करू शकतात. तर हे मेष राशीसाठीचं झालं प्रेडिक्शन. आता आपण बघूया वृषभ राशी तुमची ह्या महिन्यामध्ये काय उत्तर देते, काय कार्ड्स तुमचे सांगतायत. तर वृषभ राशीसाठी पहिलं जे कार्ड आलेले रिलेशनशिपसाठी नाईट ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. ओके, हे पीपल कार्ड आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे तेही पीपल कार्ड आलेलं आहे, हे आहे किंग ऑफ वॉन्ड्स. ओके, हे तुमचं दुसरं कार्ड आलेलं आहे. आता तिसरं जे कार्ड आलेलं आहे वृषभ राशीसाठी ते आहे नाईट ऑफ स्वॉर्ड्स. असे 3 तुम्हाला कार्ड्स आलेले आहे. पहिलं कार्ड जे रिलेशनशिपचं आहे ते आपण पाहूया की रिलेशनशिपचं कार्ड सांगतंय की ह्या वेळेला तुमची जी एनर्जी आहे वृषभ राशीची
ती अतिशय सुंदर असणार आहे. इंथुझियास्टिक म्हणजे तुम्ही जे काही रिलेशनशिपमध्ये प्रॉमिस केलेलं आहे ते प्रॉमिस तुम्ही फुलफिल करणार आहात. नातेसंबंधामध्ये एक प्रत्येक वेळेला एक एनर्जी असते, प्रॉमिस असतं, पोलाइटनेस असतो. तर तुमचा पोलाइटनेस थोडा कमी असेल, एनर्जी जास्त असेल आणि आपण म्हणू शकतो ना की पॉवरफुल पर्सन असणार आहे तुम्ही. तर म्हणतात ना सगळे जे झोपलेले आहे त्यांना प्रत्येकाला तुम्ही जागवणार आहात. तर अशी ही परिस्थिती वृषभ राशीची रिलेशनशिपसाठी आहे. खूप छान आहे, अत्यंत चांगलं आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे ते तुमच्या करिअरसाठी आलेलं आहे. तर करिअरसाठी जे कार्ड आलेलं आहे किंग ऑफ पेंटाकल्स. किंग ऑफ पेंटाकल्स काय सांगते? तर किंग ऑफ पेंटाकल्स हे सांगते की तुम्ही तुमच्या करिअरसाठी जिथे तुम्ही आहात, जिथे आता तुमची जी पोझिशन आहे ती पोझिशन तुम्ही आपल्या कष्टाने, कारण पेंटाकल्स आलं तर अर्थ एलिमेंट आलं, म्हणजे तुम्ही तुमच्या कष्टाने मिळवलेलं आहे आणि आता हे कष्ट तुम्हाला काहीतरी चांगलं फळ देईल, प्रमोशन मिळेल, तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या कलिग्सवरून रिकग्नाइज केलं जाईल. तर अशा सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर करिअरच्या बाबतीत होणार आहेत. मात्र वृषभ राशीसाठी जे काही कार्ड आलेलं आहे फायनान्ससाठी ते आहे नाईट ऑफ स्वॉर्ड्स. आता नाईट ऑफ स्वॉर्ड जेव्हा येतं त्यावेळेला असं येतं की काहीतरी अशा गोष्टी फायनान्शियली तुम्ही ज्या आहेत त्याचा तुम्ही स्ट्रेस घेताय आणि ते स्ट्रेस छोटं मोठं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या स्ट्रेसमुळे थोडेसे तुम्ही डिप्रेस आहात किंवा तुम्हाला एक नाईटमेअर आहे, रात्रंदिवस तुम्ही त्याचाच विचार करता. तर हे काय आहे? हे तुम्ही कोणाकडून लोन घेतलेलं आहे का, की कोणी तरी तुमचे पैसे घेतले ते तुम्हाला परत देत नाही आहेत का? पण जो तुम्ही त्रास करून घेताय, जो फायनान्शियली त्रास करून घेताय, ज्या वरीज आहेत तुमच्या त्या तुमच्या हेल्थला डॅमेज करू शकतात. तर ह्या मात्र गोष्टी तुम्ही करू नका. हे वृषभ राशीसाठी तुमच्यासाठी स्पेसिफिकली मी तुम्हाला याच्यासाठी एक उपाय देते. बघा, वृषभ राशी आहे त्याचा जो स्वामी आहे हा शुक्र आहे. तुमच्या वरीज आहे त्या फायनान्शियल आहेत. फायनान्स म्हटलं की शुक्र आला. तर शुक्रासाठी तुम्ही एक मी तुम्हाला सांगेल की तुम्ही दर शुक्रवारी असे 9 शुक्रवार तरी दुर्गा सप्तशतीमधली जे 32 दुर्गाची नावं आहेत ती एव्हरी फ्रायडेला तुम्ही देवाच्या समोर दिवा लावा आणि त्याचं स्मरण करा. 3 वेळा बोला, त्याला 5 वेळा बोलू शकतात, 7 वेळा बोलू शकतात, कारण अतिशय 2 मिनटामध्ये ते संपू शकते. तर हे मी तुम्हाला सोल्युशन देते. कारण का माहीत आहे, या रेमेडीजने जी तुम्हाला काही वरीज आहे, फायनान्शियल वरीज आहेत, त्या वरीज मात्र तुम्ही ओव्हरकम कराल पण आणि तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल. आता आपण बघूया मिथुन राशीचं प्रेडिक्शन ऑगस्ट महिन्याचं. सो ऑगस्ट महिन्यामध्ये तुमच्यासाठी कोणते कार्ड्स आले तुमच्या रिलेशनशिपसाठी आपण पाहूया. द डेव्हिल म्हणून एक कार्ड आलेलं आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे हे 6 ऑफ वॉन्ड, जे तुमच्या करिअरसाठी आलेलं आहे आणि तुमच्या फायनान्ससाठी आलेलं आहे ते 9 ऑफ कप्स आलेलं आहे. बघा, आता द डेव्हिल कार्ड हे आहे, हे मेजर आर्कान आहे. ओके, हे 15 नंबरचं कार्ड आहे आणि ह्या कार्डमध्ये तुम्हाला एक असं दिसत असेल की एक राक्षसासारखं डेव्हिल जो आहे त्याच्या हातामध्ये एक चैन आहे आणि 2 व्यक्ती, एक स्त्री आणि पुरुषाला असं बांधून त्याने ठेवलेलं आहे. बरोबर आहे? आणि तर हे काय सांगतंय? तर हा डेव्हिल म्हणजे कोण आहे? तर आपल्या मनातला डेव्हिल आहे. हे मी मिथुन राशीसाठी सांगते, तर ऐका तुम्ही. तर आपल्या मनामधला जो डेव्हिल आहे त्याला आपल्याला शांत ठेवलं पाहिजे. ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित तुमच्या कडे जरासे तुमचे मित्रपरिवार आहेत ते थोडेसे तुम्हाला बॅडली इन्फ्लुएन्स करू शकतात, वाईट सवयांच्या नादाला लागू शकतात, या कुठल्या तरी गोष्टींमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. कारण हे कार्ड जे आहे ते लव्ह रिलेशनशिपमध्ये आलेलं आहे. तुम्ही लव्ह रिलेशनशिपमध्ये पडताना किंवा एखाद्या नात्यात पडताना किंवा एखाद्या नात्याबरोबर जरा त्याची विचारपूस करा. त्याच्यामध्ये खरोखर किती काही गोष्टी चांगल्या आहेत, वाईट आहेत, कशाची घाई करू नका आणि मगच त्या डिसिजन करा. कारण का माहिती आहे, मेजर आर्काना म्हणजे तुमचं डेस्टिनी कार्ड आहे. डेस्टिनी कार्ड जेव्हा पण येतं त्या गोष्टी तशाच घडतात. म्हणून आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये
प्रिकॉशन्स घ्यायचे. तर ह्याचा जो स्वामी आहे तो आहे कॅप्रिकॉन. तर आपल्याला थोडंसं इथे आपल्याला थोडं जपून वापरावं लागेल स्वतःला, कारण जर आपण आंधळा विश्वास ठेवला तर आपलं नुकसान होईल. अतिशय महत्त्वाची एक गोष्ट आहे, जसं तुम्हाला मी पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं की वाईट आणि चांगले ही मैत्री पण तुम्हाला यावेळेला अवेअरनेसमध्ये तुम्हाला ठेवलंच पाहिजे स्वतःला, नाहीतर तुम्ही कशातही फसू शकतात. दुसरं जे कार्ड आलेलं आहे हे जे करिअरसाठी ते अतिशय उत्तम कार्ड आले, 6 ऑफ वॉन्ड्स आले. 6 ऑफ वॉन्ड्स म्हणजे बघा, तुम्ही पूर्वी ज्या पण काही गोष्टी केल्या असतील, जे कष्ट केले असतील तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, आणि त्या कष्टाचा आता तुम्हाला तुमचा विजय होणार आहे, तुम्हाला विक्ट्री मिळणार आहे. तर ती विक्ट्री कशी मिळणार आहे? ही विक्ट्री तुमच्या एकट्याची विक्ट्री नाही आहे, कारण बघा ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर आजूबाजूला काही माणसंही आहेत. तर ही जी विक्ट्री आहे ती तुम्हाला दुसऱ्या तुमच्या मित्रांनी, कलिग्सने तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि तुम्हाला त्यांनी कन्सर्न केलं आहे की येस, ह्या व्यक्तीला आपल्याला पुढे म्हणजे पाठवायला पाहिजे, ह्याचा ग्रोथ व्हायला पाहिजे. तर ही एकट्याची विक्ट्री नसून तुमच्या आजूबाजूच्या लोकांचाही तुम्हाला सपोर्ट असल्यामुळे तुम्हाला ही विक्ट्री मिळते, जी तुमच्या करिअरमध्ये, आणि ती अतिशय उत्तम विक्ट्री आहे. यामुळे पुढची जी जर्नी आहे ती खूप चांगली होईल. तुम्हाला एखाद्या वेळेला अशाच पद्धतीचं प्रमोशन मिळेल की तुम्हाला आउट ऑफ इंडिया, अब्रॉडला वगैरे पण पाठवण्याची संधी यावेळेला तुम्हाला मिळू शकते. तिसरं जे कार्ड आलं आहे ते 9 ऑफ कप्स आलं आहे. हे तुमच्या फायनान्सला घेऊन आलेलं आहे. फायनान्स रिलेटेड मी असं म्हणेल की तुमच्या ज्या पण काही इच्छा आहे, डिझायर आहे, ज्या काही विश आहेत त्या संपूर्ण फुलफिल होणार आहेत. अतिशय उत्तम आहे. ज्याला म्हणतात ना, खाऊन पिऊन एखादा माणूस कसा सुखी असतो तसा तुम्ही एकदम असे सुखी असणार आहात. इतकं सुंदर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, बजेट, किंवा तुमचे कुठे पैसे अडकलेले होते, तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील, त्याही तुम्हाला आता चांगलं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मार्जिन मिळू शकतं. तुमचं शेअर मार्केटमध्ये काही असेल इन्व्हेस्टमेंट तर त्याचंही तुम्हाला चांगलं प्रॉफिट मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर फायनान्शियली तुम्ही खूपच चांगले आहेत. पण मिथुन राशीला मी एकच गोष्ट आहे, जी तुमचं रिलेशनशिप, लव्ह रिलेशनशिपमध्ये जे कार्ड आलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला थोडंसं ना, इथे मी असं काही तुम्हाला रेमेडीज या उपाय देते जी डिसिप्लिनशी आहे. कारण शनीला डिसिप्लिन पाहिजे असतं, खोटेपणा नको असतो. तर थोडं डिसिप्लिन राहा, खोटे वागू नका, चांगला आणि वाईटामधला फरक समजा, आणि थोडीशी चॅरिटी करा. ही चॅरिटी तुम्ही कोणाला कराल तर चॅरिटी करताना तुम्ही जे अविवाहित लोक आहेत आणि गरीब आहेत आणि त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे पण त्यांना हाल असतील, अशा कुटुंबांना तुम्ही काहीतरी मदत करा. मग ती पैशाची असेल, कपड्यांची असेल, अन्नदान असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही त्यांची मदत जरूर करा, कारण हे कार्मिकली स्ट्रॉंग कार्ड तुम्हाला आलेलं आहे. सो अशा पद्धतीने मिथुन राशीचा ऑगस्ट महिना राहणार आहे. आता आपण पाहूया कर्क राशी. ऑगस्ट महिन्यामध्ये कर्क राशीसाठी कोणते कार्ड्स येत आहेत बघूया आपण. सो ऑगस्ट महिन्यासाठी कर्क राशीचं पहिलं कार्ड आहे द वर्ड कार्ड. अतिशय ब्युटिफुल, छान. दुसरं कार्ड जे आहे करिअरसाठी जे आहे ते 5 ऑफ स्वॉर्ड्स आहे, आणि फायनान्ससाठी जे आलेले आहे ते क्वीन ऑफ कप्स आहे. कर्क राशीचं पहिलं जे कार्ड आहे ते मेजर आर्कानामध्ये द वर्ड कार्ड आलेलं आहे. द वर्ड कार्ड काय सांगते बघा, आयुष्यामध्ये आपण 2 पद्धतीने शिकत असतो. एक आपली पद्धत असते जी आपण आयुष्यात शिक्षण घेतो, ज्याला आपण म्हणतो ॲकॅडमिकली आपण शिकतो. दुसरी गोष्ट असते की आपण जगाला बघून, दुनियादारी करून करून आपण गोष्टी शिकत असतो. म्हणजे एक असतं शिक्षण आणि एक असतं ज्ञान. ओके, तर जे कर्क राशी आहे त्याचं आता जे ज्ञान आहे ते खूप छान वाढत चाललं आहे, बियॉन्ड विचार करतायत. आणि हेही कार्ड जे आहे, ह्या कार्डचा जो लॉर्ड आहे तो शनी आहे. पण इथे शनी फार पॉझिटिव्हली काम करतोय, कारण कसं आहे की शनिदेव जो आहे तो न्यायप्रिय आहे, शिस्तप्रिय आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या फॉलो केलेल्या आहेत. जे जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अनुभव मिळाले, मग ते व्यक्तीकडून असेल, मग ते तुमच्या शिक्षणाबद्दल असेल की आणखीन कुठल्या गोष्टींमुळे असेल,
पण आज तुम्ही त्या अनुभवातून स्वतःला प्रूव्ह करून पुढे जाण्याचा एक प्रयत्न करताय. जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना साठी पण चांगलं आहे. हे लव्ह रिलेशनशिपचं कार्ड असून सुद्धा मी ह्या गोष्टी बोलत आहे, कारण काय होतंय की हे कार्ड भरपूर काहीतरी सांगून जात आहे. ओव्हरऑल खूप छान गोष्टी तुम्हाला कर्क राशीच्या येणार आहेत. जे लव्ह रिलेशनशिपमध्ये असतील किंवा जे लग्न किंवा काही करायचं असेल, मॅरेजचं प्लॅनिंग असेल, ह्यांना जरा बाहेरच्या दुरून स्थळ येण्याची शक्यता आहे. किंवा तुम्ही बाहेरच्या देशात आहेत, गेलेले आहेत शिकायला, आणि तिथेच तुमचं काहीतरी प्रेमसंबंध आणि निर्माण झालेत आणि ते खूप चांगल्या पद्धतीचे असतील आणि त्या प्रेमसंबंधाला तुम्हाला जस्टिस मिळेल. आणि हे कसे प्रेमसंबंध आहेत, प्युरिटीचे आहेत. हे असे आहेत की समजून एखाद्या रिलेशनशिपला न्याय देणं हे आहे. दुसरं जे कार्ड आहे ते आहे तुमच्या करिअरसाठी. करिअरसाठी जे कार्ड आलेलं आहे ते 5 ऑफ स्वॉर्ड्स आले. 5 ऑफ स्वॉर्ड्स काय सांगते की तुम्हाला थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे. केअरफुल का राहायला पाहिजे? कारण 5 नंबर जो आहे तो ऑब्स्टॅकलचा नंबर आहे. ओके, ह्या वेळेला तुम्हाला कोणीतरी ट्रॅप करू शकतं, तुम्हाला फसवू शकतं, तुमच्याबरोबर चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कधी फसले जा. तर करिअरच्या ठिकाणी ह्या वेळेला जरासं सांभाळून राहा, कारण तुमचेच आजूबाजूची लोक तुम्हाला फसवू शकतात. सो यू वॉन्ट टू टेक केअर फॉर दॅट फील्ड. ॲक्च्युली तुम्हाला करिअरच्या बाबतीत हा विचार करायचा आहे. किंवा एखाद्या वेळेवर तुम्ही बिझनेस पण करत असाल तर जो तुमचा पार्टनर आहे तो खरोखर जेन्युइन आहे की नाही आहे तेही पडताळून पहा. जे तिसरं कार्ड जे आलेलं आहे फायनान्ससाठी ते क्वीन ऑफ कप्स आलेलं आहे. आता क्वीन ऑफ कप्स म्हणजे अतिशय चांगलं आहे की फायनान्शियली तुम्ही तसे फार साऊंड आहात, तुम्हाला माहिती आहे की आपल्या फायनान्सला कसं जपलं पाहिजे आणि ह्या वेळेला तुम्ही एखाद्या निडी व्यक्तीला पण मदत करा. तर हे अतिशय चांगलं आहे. बघा, कॅन्सर राशी ही राशी जी आहे ती मृदू राशी आहे. जसं त्याच्यामध्ये माया मोह असं मोह नाही आहे तर माया आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, सात्विकता आहे. तर अशी ही सुंदर अशी राशी आहे कर्क राशी. आणि त्याच्यासाठी जेव्हा हे काढायला आहे क्वीन ऑफ कप्स आलं आहे तर मला असं वाटतं की तुमच्यासाठी हे परफेक्ट आहे कार्ड की तुमच्याकडे जे पण काय असेल तर त्याच्यातून तुम्ही दुसऱ्यांना कशी मदत करायची ही जी तुमची भावना आहे ती अतिशय उत्तम अशी आहे. ह्यासाठी मी एक उपाय सांगेल की करिअरमध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे, कारण करिअरमध्ये कुठेतरी तुम्ही इन्फ्लुएन्स होणार आहे आणि तुमचं थोडं तुम्हाला ट्रॅप करणार आहेत. तर इथे जे कार्ड आहे ते लॉसेसचं 5 नंबरचं आहे. इथे मी तुम्हाला असं सांगेल की जे विष्णुदेवाची पूजा करा. ओके, जर विष्णूचं काय करायचं तर विष्णू सहस्रनामावलीचा जाप करा जेवढं तुम्हाला होईल. आता त्याचे 1008 नाव आहे तर त्याच्यापेक्षा तुम्ही रोज 101 108 नावं घेतली तरी तुम्ही चालेल. मग हे कधी करायचं तर दर बुधवारी करा. ह्याने फरक पडेल की याच्यामुळे तुम्हाला तुमची स्वतःची पण सेल्फ रिअलायझेशन होईल की आपण चुकतोय की नाही चुकतोय, आणि ज्या पण काही तुमच्यावरती जे काही संकट येणार असतील तर ती संकटं थोडीशी तुम्हाला दूर ठेवता येतील. कारण बघा, एक आहे ना की हे जे कार्ड आहे ते कसलं कार्ड आहे, तुमच्या डेस्टिनीचं कार्ड आहे. हे जे कार्ड आहे तुमच्या पुरुषार्थाचं कार्ड आहे. तर तुम्ही जर पुरुषार्थ चांगला केला तर तुम्ही एव्हरीथिंग विल बी ओव्हरकम असं आहे. तर ह्या पद्धतीने कॅन्सर राशीचं ह्या ऑगस्ट महिन्याचं हे प्रेडिक्शन्स आहे. आता आपण पाहूया ऑगस्ट महिन्यामध्ये सिंह राशीसाठी टॅरो कार्ड्स काय म्हणतात. सिंह राशीसाठी पहिलं जे कार्ड आलं आहे नाईट ऑफ वॉन्ड्स आलं आहे रिलेशनशिपसाठी. दुसरं जे कार्ड आलं आहे ते तुमच्या करिअरसाठी आलेलं आहे ते 4 ऑफ स्वॉर्ड्स आलेलं आहे. आणि तिसरं जे कार्ड आहे क्वीन ऑफ कप्स आलेलं आहे. बघा, पहिलं जे कार्ड आहे 9 ऑफ वॉन्ड्स आलेलं आहे. हे तुमच्या रिलेशनशिपसाठी आहे. बघा, रिलेशनशिपसाठी कसली घाई करू नका की हे माझं प्रेम आहे आणि ते आता मला मिळालंच पाहिजे
तर इथे कुठेतरी वन साईड लव अफेअर असं दाखवतंय आणि त्याच्यामुळे कुठेतरी स्ट्रेस आणि ते कसंही करून मला मिळवायचं आहे तसा विचार बिलकुल करू नका. कारण जी एनर्जी जी दिसते ती एनर्जी खूप पॉझिटिव्ह नाही आहे. इथे राग आहे आणि इथे कुठेतरी रिवेंज दिसतोय. तर अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, कारण हे कार्ड जे आहे ते 9 नंबरचं कार्ड आहे. 9 नंबर हा जो आहे हा मार्सला डिनोट करतो आणि इथे मग ॲग्रेशन येऊ शकतं, पॉवर येऊ शकते. जर हे ह्याच्यामध्ये जर एनर्जी असेल पॉझिटिव्ह तर अतिशय चांगलं आहे. पण तशी एनर्जी दिसत नाही आहे. इथे जे आपण म्हणतो ना की मला कुठलीही गोष्ट पाहिजे ती मिळवायचीच आहे. तर ते हे म्हणजे रिलेशनशिप नाही आहे किंवा प्रेम पण हे नाही आहे. तो साधं रिलेशनशिप असू दे या लव्ह रिलेशनशिप असेल, ह्याच्यामध्ये तुमची दोघांमध्ये एक समंजसपणा पाहिजे असतो, एक समजूतदारपणा पाहिजे असतो. तर ह्या गोष्टींना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे करिअरसाठी 4 ऑफ स्वॉर्ड्स. करिअरचं फार स्ट्रेस घेत आहे. करिअरसाठी दिवस रात्र तुम्ही नुसती एन्झायटी घेत आहे. कारण अतिशय काम असेल, प्रेशर असेल किंवा तुम्ही जिथे काम करताय तिथे यू आर नॉट सॅटिस्फाईड. तुम्हाला कन्सर्न केलं नाही जात आहे, तुम्हाला स्ट्रेस देते, ओव्हरवर्क असेल किंवा कुठेतरी तुम्ही अनकम्फर्टेबल फील करताय. तुम्हाला असं वाटतं की नको जाऊ दे हा जॉब मी सोडून देतो कारण जास्त प्रेशर दिसतंय. तर जॉब सोडण्यापेक्षा तुम्ही ब्रेक घ्या, 10-15 दिवसाची सुट्टी घ्या, कुठेतरी तुम्ही रिट्रीट व्हा, कुठेतरी फिरायला जा, काहीतरी मेडिटेशन करा. मेंटल स्ट्रेस भरपूर दिसतंय. तर ह्या मेंटल स्ट्रेसला कसं कमी करता येईल त्यासाठी काउन्सिलिंग सेशन घ्या. पण ह्या फ्रस्ट्रेशनमध्ये आणि त्या दुविधामध्ये तुम्ही राहू नका. कारण अतिशय एन्झायटी आहे तुमच्याकडे आणि ही एन्झायटी म्हणजे डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत तुम्ही स्वतःला त्या विचारांमध्येच तुम्ही गुंतवून घेतलेलं आहे आणि हे विचार सगळे निगेटिव्ह आहेत. हे स्ट्रेसचे विचार आहेत. कुठेही हे त्याच्यात स्ट्रेसलेस नाही आहेत तुम्ही. सो म्हणजे स्ट्रेसफुल आहात सगळीकडे. मला इथे हे पण म्हणायचं आहे की जेव्हा तुमची ही जी जेव्हा कंडिशन आहे करिअरची, तर करिअरमध्ये तुम्हाला एक हे पण दाखवतं आहे की सगळं संपलेलं नाही आहे. जर तुम्हाला इथे हा जॉब नाही आवडत असेल या कुठेतरी प्रॉब्लेम असेल तर इकडे एक खिडकी पण दिसते की त्याच्यातून तुम्हाला जर तुम्ही एकाच फ्रॉग इन अ वेलच विचार केलात तर तुम्हाला दुसरं काहीच दिसणार नाही. पण तिथे दुसरीकडे पण एक प्रकाश आहे, इथे पण काहीतरी आहे. सो तुम्ही त्याच्या बाहेर पण काय म्हणतात एकाच ठिकाणीचाच विचार न करता तिकडून कुठेतरी मला दुसऱ्या ठिकाणी पण जाऊ शकतो, तर हेही होऊ शकतं. फक्त इकडे आहे की तुमची ॲबिलिटी तुम्हाला अचीव करायला पाहिजे. कारण तुमची ॲबिलिटी तुम्ही तेवढी अचीव करत नाही आणि त्याचंच तुम्हाला स्ट्रेस आहे. तिसरं जे कार्ड आहे ते आहे फायनान्शियल आहे. तर फायनान्सचं कार्ड असं सांगते की तुम्हाला कोणीतरी तुमच्या जवळची व्यक्ती येऊन तुम्हाला मदत करेल. अशी एखादी व्यक्ती तुमच्या जवळ आहे जी तुमच्यावरती प्रेम करते. मग तुमची ती बायको असू शकते, आई असू शकते, तुमची मैत्रीण असू शकते, तुमचे कलिग्स असू शकतात, तुमचे बॉस असू शकतात. कोणीतरी अशी व्यक्ती आहे की जी तुम्हाला येऊन फायनान्शियली सपोर्ट करू शकते. तर सगळंच बिघडलेलं नाही. काही गोष्टी आहे ज्याच्यामध्ये स्ट्रेस जरूर आहे, रिलेशनशिपमध्ये, करिअरमध्ये आहे. पण असं नाही आहे की फायनान्शियली तुम्ही एकदम डिसअपॉइंटेड व्हायची गरज नाही. तुम्हाला कोण ना कोण येऊन मदत करेल. आता ह्याच्यामध्ये जर मला रेमेडीज द्यायची असेल तर मी रेमेडीज तुम्हाला ह्याचीच देईल की जास्त करून करिअर आणि तुमचं मेंटल स्टेटस. बघा इथे 2 गोष्टी अशा आल्या आहेत जिथे तुमचं माइंड आणि तुमचं सोल हे कुठेही बॅलन्स नाही आहे. तर माइंड आणि सोल एकाच ठिकाणी बॅलन्स होतं. डू द मेडिटेशन, प्राणायाम करा, योगा करा आणि मेडिटेशन करा. ही तुमच्यासाठी बेस्ट रेमेडीज आहे. आता पाहूया कन्या राशी. ऑगस्ट महिन्यात कन्या राशीसाठी कार्ड्स काय सांगतात. कन्यासाठी पहिलं कार्ड आहे ते आहे 2 ऑफ वॉन्ड्स आणि दुसरं आणि तिसरं. आता दुसरं कार्ड आहे 8 ऑफ वॉन्ड्स आणि तिसरं कार्ड आहे 7 ऑफ स्वॉर्ड्स. बघा रिलेशनशिपसाठी 2 ऑफ वॉन्ड्स आले, हे रिव्हर्स आलेलं आहे. बघा हे जेव्हा कार्ड
हे जेव्हा कार्ड रिव्हर्स आलेला अर्थ आहे की ह्या वेळेला तुमच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपसाठी बॅलन्स पाहिजे. कारण 2 नंबरचं कार्ड जेव्हा तुमच्यासाठी येतं तर 2 नंबर हा सिग्निफाय करतो मून. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि 2 गोष्टींमध्ये युनिटी असली पाहिजे. म्हणजे वेन द ड्युअलिटी अँड पोलॅरिटी कम्स टुगेदर दॅन समथिंग हॅपन क्रिएटिव्हली. तर 2 गोष्टीच्या जर इक्वली बरोबर येतील, त्यांच्यामध्ये बॅलन्स असेल, त्याच्यामध्ये युनिटी असेल, तरच ते रिलेशनशिप चांगलं असू शकतं. तर इथे रिलेशनशिपला घेऊन स्ट्रगल आहे. कारण बघा कार्ड रिव्हर्समध्ये आहे, सरळ नाही आहे, रिव्हर्समध्ये आहे. ह्याचा अर्थ आहे की कुठेतरी लॅक ऑफ युनिटी आहे, बॅलन्स नाही आहे. तो बॅलन्स क्रिएट करण्याचा गरज आहे. आणि खूप स्वप्नाळू राहून चालत नाही, अति एक्सपेक्टेशन्स आहे. तर रिलेशनशिपमध्ये कधीही ॲक्च्युली एक्सपेक्टेशन ठेवूच नाही. ठेवायचं असेल तर ती म्युच्युअल अंडरस्टँडिंग असली पाहिजे. तर इथे एक्सपेक्टेशनच जास्त आहे आणि इथे एक्सपेक्टेशन जास्त आहेत नातेसंबंधामध्ये, म्हणून इथे जास्त स्ट्रगल आहे. इथे युनिटी आणि नाही आहे, बॅलन्स नाही आहे. तो मला असं वाटतं कन्या राशीने पहिल्यांदा, कारण कन्या राशी ही बौद्धिक राशी म्हटली जाते, कारण त्याचा स्वामी जो आहे तो बुधच आहे. तर अति ॲनालिटिकल राहून रिलेशनशिपमध्ये चालत नाही आहे. तर खूप ॲनालिटिकल नका राहू. दुसरे जे कार्ड आले करिअरच्या बाबतीत कन्या राशीचं आलेलं आहे. कन्या राशीमध्ये जरासे करिअरला घेऊन, बिझनेसला घेऊन थोडंसं स्ट्रगल आहे, थोडे डिस्प्यूट आहेत. तर हे डिस्प्यूट किंवा स्ट्रगल आहे, हे कसं ओव्हरकम करू शकतात तुम्ही? फ्रस्ट्रेटेड होणार नाही. ती वेळ येईल तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. तर तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे आणि स्वतःला डिस्टर्ब करू नका. तुम्ही फोकस राहा, कारण इथे कुठेतरी तुम्ही फोकस पण नाही आहेत करिअरला घेऊन. सो यू वॉन्ट टू बिकम अ फोकस ऑन करिअर. पहिली गोष्ट तर ही आहे. तिसरं जे कार्ड आलेलं आहे कन्या राशी ते आहे ते 7 ऑफ स्वॉर्ड्स आलेले. बघा हे फायनान्ससाठी आलेलं आहे. 7 ऑफ स्वॉर्ड्स म्हणजे हे आहे की तुमची कोणी फसवणूक फायनान्शियली कधी कन्या राशीची कोणी करू शकत नाही. कारण कन्या राशी ही बौद्धिक राशी आहे, अतिशय ॲनालिटिकल आहे. तर तुम्हाला इथे एक गोष्ट मात्र फायनान्समध्ये कोणतरी फसवण्याची शक्यता आहे, पण तुम्ही फसणार नाही, कारण तुम्हाला वेळेवरच कळणार आहे की माझ्याबरोबर काय होणार आहे. तर फायनान्समध्ये तरीही मी म्हणेल की तुम्हाला थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न राहता, ओव्हर ॲनालिटिकल न राहता तुम्ही फायनान्सकडे थोडासा तुम्हाला लक्ष पण द्यावं लागेल. कारण कधी कधी असं होतं ना, ओव्हर कॉन्फिडन्समध्येच आपली गाडी निघून जाते. तर असं काहीतरी परिस्थिती जी आहे यावेळेला कन्या राशीबरोबर आहे. सो कन्या राशीने आपलं एक तर माइंड शांत ठेवलं पाहिजे, अति ॲनालिटिकल राहून चालणार नाही आहे, आणि बॅलन्स पण, इमोशनल पण बॅलन्स पाहिजे. तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. कारण हा जो महिना ऑगस्ट महिना आहे थोडासा डायसी महिना आहे. अति वाईट नाही आहे पण डायसी आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं माझं मन कसा जाईल किंवा मी हा महिना चांगल्या पद्धतीने ओव्हरकम करेल की नाही, कसं आहे, हे तुमचं सर्वस्व तुमच्या हातात आहे. कोणी येऊन तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार आहे. तुम्हीच तुमच्या हाताने स्वतःला एक वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये ठेवणार आहे. दॅट इज नॉट अ गुड फॉर यू. ओके. तर हे कन्या राशीसाठी आहे. मी उपायमध्ये एकच सांगेल की कन्या राशीने एवढं ॲनालिटिकल वागू नये, थोडासा दानधर्म करावा ह्या वेळेला. कारण आता बघा हा महिना पण श्रावणाचाच आहे. तर श्रावण महिना जेव्हा येतो त्यावेळेला आपण दानधर्म करतो, पूजा अर्चना करतो. त्याच्यामुळे आपलं मानसिक जे काही आपले स्ट्रेस असतात तिथून आपण थोडेसे डिटॅच होतो, आणि आपल्या हातून दानधर्म झाल्यामुळे पण आपल्या आयुष्यात भरपूर चांगल्या गोष्टी येतात. तर हाच तुमच्यासाठी, कन्या राशीसाठी, दुसऱ्यांची सेवा करा. तर तुमचं गेलेलं असेल, जिथे तुम्ही इम्बॅलन्स असेल तिथे तुम्ही बॅलन्स व्हा. आता आपण पाहूया नेक्स्ट राशी, तुला राशी. तुला राशी ऑगस्टमध्ये काय टॅरो कार्ड्स आपल्याला सांगत आहे. सो तुला राशीसाठी पहिलं जे कार्ड आलं आहे द मून कार्ड आलं आहे रिलेशनशिपसाठी. दुसरं कार्ड आलेलं आहे द सन कार्ड आलेलं आहे,
आणि तिसरं कार्ड जे आलेलं आहे फायनान्ससाठी 2 ऑफ सॉर्ड्स. बघा रिलेशनशिपसाठी द मून कार्ड आले. तुला राशीसाठी नातेसंबंधामध्ये काहीतरी एक अशी डिसअपॉइंटेड थिंग झालेली आहे, कारण हे पुन्हा जे कार्ड आहे ह्याचा स्वामी आहे तो चंद्रच आहे. तर चंद्र आला आणि तिथे रिलेशनशिप आला आणि त्याच्यामध्ये हे रिव्हर्स कार्ड आलेलं. त्याचा अर्थ समजायचं आहे की आपल्याला काहीतरी ह्यामध्ये प्रॉब्लेम्स नक्की आहेत. तर रिलेशनशिपमध्ये जर तुमचं ब्रेकअप झालं असेल, कोणी तुमच्याबरोबर भांडण केलं असेल या काही आर्ग्युमेंट झाले असेल, तर एवढं तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, एवढे तुम्ही डिप्रेस होऊ नका, एवढे तुम्ही लोनली होऊ नका. आय थिंक कारण हे बघा मेजर कार्ड आहे. मला असं वाटतं की तुम्हाला तुला राशींच्या लोकांना जर रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना काउन्सिलिंग सेशन घ्यायला पाहिजे, कारण हे जे इंडिकेशन्स आहेत ते चांगले नाही आहेत की तुम्ही एवढे डिसअपॉइंटेड आणि एवढे डिप्रेस होऊन चालणार नाही आहे. सतत एकाच गोष्टीचा विचार करायचा आणि तोही निगेटिव्ह करायचा, असं कुठेतरी काहीतरी इमोशनल इम्बॅलन्स आहे आणि तो चांगल्या डेप्थमध्ये आहे. म्हणजे मोठ्या वरचं नाही आहे, तर ते डेप्थमध्ये आहे. सो दॅट इज वाय यू वॉन्ट टू टेक सम काउन्सिलिंग सेशन्स. करिअरसाठी अतिशय उत्तम कार्ड आहे, द सन कार्ड आहे. तर तुमची एनर्जी करिअरसाठी मात्र चांगली आहे. म्हणजे पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये एक चांगलं आहे की पर्सनल लाईफला तुम्ही प्रोफेशनमध्ये आणत नाही आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. पण द सन कार्ड आलं आहे तर तुम्ही एक चांगले क्रिएटिव्ह पर्सन असाल. जे लोक क्रिएटिव्ह फील्डमध्ये असतील, जे आर्टिस्ट असतील तुला राशीमध्ये, म्हणजे जे गीतकार असेल, प्रोड्युसर, डायरेक्टर असे असतात, किंवा कोणी लिहिणारे असतात, कोणी पेंटिंग करणारे असतात, जे आर्ट फील्डमध्ये असतात, त्यांच्यासाठी मात्र ऑगस्ट महिना अतिशय चांगला आहे आणि त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटी, चांगले प्रोजेक्ट मिळतील. जे आर्ट फील्डमध्ये आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम. फायनान्समध्ये बघायला गेलं तर तुला राशीसाठी खूप चांगलं आहे. तुम्ही पास्टमध्ये जे फायनान्शियल काय लॉसेस केले होते, न विचार करता कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल, या कधी आपण म्हणतो ना की आपण एखाद्याला पैसे देतो आणि ते परत देत नाही आणि त्याच्यामुळे आपण एक धडा शिकतो, तर अशी काहीतरी परिस्थिती तुमच्या तुला राशीची आहे. तर पास्टच्या चुकीमुळे प्रेझेंटला तुम्ही खूप चांगलं आता डिनोट करतायत. पुन्हा इथे पण जे कार्ड आले ते पण मूनशी रिलेटेड आहे. दिस इज द 2 कार्ड्स इन अ मून. ॲक्च्युअली तुला राशीसाठी आलं आहे 2 नंबर मून, आणि हे मेजर आर्काना पण जे आहे द मूनच कार्ड मेजर आर्कानामध्ये आलेले, आणि हे पण मून आलेलं आहे. तर बघा इथे असं आहे की हे कार्ड असं सांगतं की ह्याच्यामध्ये 2 सॉर्ड्स आहेत बघा. ओके, दिस इज अ 2 सॉर्ड्स. हे उलटं कार्ड आलेलं आहे तुम्हाला. दिस इज 2 सॉर्ड्स आणि डोळ्यावरती पट्टी आहे. तर हे आणि ती जिथे बसलेली आहे स्त्री, तिच्या मागे पाणी आहे. तर पाणी काय दाखवतं? पाणी म्हणजे आपलं सोल, हार्ट, आणि जे सॉर्ड्स आहेत ते काय दाखवतात? आपलं माइंड. तर पूर्वी जी फायनान्शियली माइंड आणि हार्टमध्ये जी फाईट चालली होती, इमोशनल आणि मेंटल जी फाईट चालली होती, त्या फाईटमधून तुम्ही आता बाहेर पडलात आणि तुम्ही आता परफेक्ट डिसिजन घेण्यासाठी तयार आहात. ॲक्च्युली फायनान्शियली तो फायनान्शियल कंडिशन इज व्हेरी गुड. मला इथे हे सांगायचं, तुला राशीचं करिअर पण खूप चांगलं आहे, फायनान्शियली पण चांगलं आहे, बट युअर इमोशनल थिंग इज नॉट गुड. सो यू वॉन्ट टू वर्क ऑन दॅट. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं, एक तर काउन्सिलिंग करा, या एखादा चांगला म्हणजे आता शांत करणारा एकच जो देव आहे तो महादेव आहे. तो महादेवाचा ओम नमो शिवाय हा मंत्र म्हणू शकता. श्रावण महिन्यात शंकराच्या पिंडीवरती जाऊन जल किंवा दूध वाहणं ह्या गोष्टी करू शकतात. त्यानेही मनाला खूप शांतता मिळते. तर अशा पद्धतीने तुमचं तुला राशीचं ऑगस्ट महिना अशा पद्धतीने आहे. आता आपण पाहूया ऑगस्ट महिन्यामध्ये वृश्चिक राशीसाठी टॅरो कार्ड्स काय म्हणतात. वृश्चिक राशीसाठी पहिलं जे आले लव्ह रिलेशनशिप किंवा रिलेशनशिपसाठी,
पेज ऑफ वॉन्ड्स, दुसरं कार्ड आलं आहे करिअरसाठी 3 ऑफ पेंटाकल्स, आणि तिसरं जे कार्ड आलेलं आहे ते आहे व्हील ऑफ फॉर्च्यून. वृश्चिक राशीचं जे पहिलं कार्ड आलं आहे पेज ऑफ वॉन्ड्स, रिलेशनशिपसाठी अतिशय पॉझिटिव्ह, इन्थुसियास्टिक आणि प्रयत्नवादी आणि चांगले प्रयत्न. म्हणजे एखाद्याला आपल्या जो पार्टनर असेल त्याला सपोर्ट करणं किंवा पुढची कशी तयारी केली पाहिजे, फ्युचरचा कसा विचार केला पाहिजे, आपलं प्लॅनिंग प्लॉटिंग कसं केलं पाहिजे, हे जे विचार आहेत ते अतिशय सुंदर आहे. वृश्चिक राशीचे अतिशय सुंदर एनर्जी आहे. व्हेरी गुड, वंडरफुल. करिअरसाठी जे कार्ड आलेले आहे 3 ऑफ पेंटाकल्स आले. बघा 3 ऑफ पेंटाकल जे कार्ड आलेले आहे ते असं सांगते की जे आर्किटेक्ट फील्डमध्ये किंवा इंटिरियर डिझायनिंगमध्ये असेल किंवा जे आपण म्हणू शकतो की जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असतील अशा लोकांसाठी हा जो महिना आहे तो अतिशय उत्तम आहे. तुम्हाला नवनवीन प्रोजेक्ट मिळतील कारण का माहिती आहे, तुम्ही आधी जे पूर्वी केलेलं जे काम होतं ते अतिशय आवडलेलं असल्यामुळे तुम्हाला पूर्वीच्या कामाचं कौतुक म्हणून तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, अशी परिस्थिती वृश्चिक राशीची आहे. दुसरं आहे की तुम्हाला एक नवे कॉन्ट्रॅक्ट मिळतील. तुम्हाला अशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट मिळतील जे जॉब करणारे असतील त्यांनाही, ज्यांना टेंडर भरलेले असेल ज्या व्यक्तींनी, त्यांचे टेंडर पण पास होऊ शकतात, असं तुमचं करिअरच्या बाबतीत दिसतंय. अतिशय उत्तम आहे. तिसरं जे कार्ड आहे ते व्हील ऑफ फॉर्च्यून आहे फायनान्ससाठी. उत्तम मेजर आर्काना आहे. म्हणजे तुम्ही ज्या पण काही इन्व्हेस्टमेंट केलेले असतील, मग ते शेअर मार्केटमध्ये असू दे, म्युच्युअल फंडमध्ये असू दे किंवा लँडमध्ये असू शकतं, या तुमच्या गोल्डमध्ये तुम्ही केलं असेल, सिल्वरमध्ये केलं असेल, त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं आता तुम्हाला खूप चांगलं फ्रूट्स मिळणार आहे. अतिशय फायनान्शियली गुड टाईम. दिस इज अ व्हील ऑफ फॉर्च्यून. म्हणजे याला म्हणतात व्हील ऑफ गॉडेस म्हणतो आपण, की जसं सायकल असं ना, गुड नंतर बॅड, बॅड नंतर गुड, असं असं आपण कधीच वाईट नसतं आणि कधीच चांगलं असं नसतं. चांगल्याच्या नंतर वाईट, वाईटानंतर चांगलं असतं. तर आता हे जे आहे ते अतिशय उत्तम वृश्चिक राशीसाठी टाईम आहे. उत्तम म्हणजे उत्तम. तर तुम्ही जिथे जिथे काय काय इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत त्याचं चांगलं तुम्हाला रिटर्न्स मिळेल. तुम्ही ज्या पण गोष्टींचा अभ्यास केला आहे, जे काही तुम्ही कष्ट केले त्याचं आता फ्रूट्स मिळण्याचं, उन्नतीचं कार्ड आहे, प्रॉस्परिटीचं कार्ड आहे. अतिशय सुंदर आहे. वृश्चिक राशीला मी हे सांगेल की थोडेसे लिटिल मॅच्युअर व्हायलाची गरज आहे. थोडीशी ना बालिश पण आहे, तो परिपक्वता पण यायला पाहिजे. हाच तुमचा उपाय आहे. बाकी एव्हरीथिंग इज गुड ॲक्च्युली. आता आपण बघूया ऑगस्ट महिन्यामध्ये धनु राशीसाठी टॅरो कार्ड्स काय सांगतायत. सो धनु राशीसाठी पहिलं कार्ड आहे 2 ऑफ स्वॉर्ड्स, दुसरं कार्ड आहे 5 ऑफ कप्स फॉर करिअर, आणि तिसरं कार्ड आहे 7 ऑफ पेंटकल्स फॉर युअर फायनान्स. तर धनु राशी जराशा डिसअपॉइंटेड होईल आपल्या लव्ह रिलेशनशिपबद्दल. कारण काय ना, पास्टमध्ये जे काही तुम्हाला दगाफटका झालेला आहे रिलेशनशिपमध्ये, त्यामुळे तुम्ही त्या पोझिशनमध्ये तिथेच आहे. तर इनडिसिसिव्ह राहू नका. आपलं मन आणि आपलं जे माइंड आहे त्यामध्ये जी काही फाईट चालू आहे त्या फाईटला बॅलन्स करा. आणि मग बघा की थोडासा पेशन्स ठेवा. प्रत्येक वेळेला इम्पेशन्सच व्हायला पाहिजे असं नाही. प्रत्येक वेळेला खूप विचार करायला पाहिजे असंच नाही. प्रत्येक वेळेला असं नाही की ही गोष्ट ह्या वेळेला व्हायलाच पाहिजे. कारण धनुराशी ही थोडीशी अग्नितत्वाची राशी आहे. थोडी जिद्दी लोक असतात. तर त्यामुळे गोष्टी पटकन विसरत पण नाहीत आणि लगेच हव्या असतात. तर थोडंसं रिलेशनशिपमध्ये तुम्हाला पेशन्स हवा आहे. कारण तुम्ही पास्टमध्ये ज्या काही तुमचे बॅड अनुभव आहे, जे एक्सपिरियन्स आहे, तर ह्या वेळेला तुम्हाला पेशन्स ठेवणं अतिशय गरजेचं आहे. पण इथे मिसअंडरस्टँडिंग पण करू नका. हे पण सांगतायत की सगळ्याच लोकांना एकाच स्पेक्समधून बघायलाची गरज नाही आहे.
सगळीच लोक काही वाईट नाही आहे. एक अनुभव वाईट आला म्हणून सगळेच वाईट असतात असं नाही आहे. तर इथे थोडेसे पॉझिटिव्ह पण अप्रोच तुम्हाला नातेसंबंधामध्ये ठेवला पाहिजे. दुसरं जे कार्ड आले करिअरमध्ये ते आहे 5 ऑफ कप्स. बघा 5 ऑफ कप्समध्ये असं कार्ड आहे की थोडं ऑब्स्टॅकल्स दाखवते, थोडे लॉसेस दाखवते की तुमचं जॉब जाण्याची तरी शक्यता आहे, या तुम्हाला काहीतरी जॉबमध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात, तुमचं इनपुट बरोबर नाही आहे, तुम्ही कुठेतरी इमोशनल डिसअपॉइंटेड आहात, तुमचं पर्सनल जे लाईफ आहे ते तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही इन्क्लूड करताय, त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला नवीन पण अपॉर्च्युनिटी म्हणजे एखादा जॉब तुमचा गेला पण असेल किंवा जाणार असेल तर तुम्हाला डिसअपॉइंटेड होऊन चालणार नाही आहे, कारण तुम्हाला दुसऱ्या अपॉर्च्युनिटी पण मिळणार आहे. कारण बघा जेव्हा तुम्ही हे कार्ड्स बघाल तर इथे 3 कप जे आहेत ते उलटे पडलेत, पण मागे जे 2 कप आहेत ते उभे आहेत. म्हणजे सगळंच त्याला म्हणतो ना आपण इंग्लिशमध्ये म्हणणं आहे, डोंट क्राय ओव्हर द स्प्लिट मिल्क. ओतू गेलेल्या दुधावरती रडत बसू नका. ज्याच्यात काय पातेल्यात छोटंसं काहीतरी उरलं असेल ना त्यावरती समाधान करा. तर सगळंच गेलेलं नाही आहे करिअरमध्ये, सगळं संपलेलं नाही आहे, काहीतरी आहे. फक्त तो पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे. बघा इथे पुन्हा तुम्हाला एक कार्डमध्ये पाण्याचं पाणी जातोय आणि इथे पूल आहे आणि पुलाच्या त्या साईडला एक तुम्हाला वस्ती दिसते. म्हणजे ही जर वाईट परिस्थिती आहे, तुम्हाला ती ओव्हरकम केली तर तुम्हाला काहीतरी अपॉर्च्युनिटी दिसू शकते. पण तुम्ही एवढे सॅड आहात, एवढे डिप्रेस आहेत की तुम्ही अपॉर्च्युनिटीचा वापरच नाही करत आहे या विचारच नाही करत आहे. जे गेलंय त्याचाच फक्त विचार करताय. जे गेले हे जे पडलेले कप आहेत, जे ओतू गेलेलं आहे त्याचाच विचार करतायत. पण असं नाही आहे ना. तुमच्याकडे काहीतरी चांगल्या गोष्टी असतील तर तुमच्याकडे काय पॉझिटिव्ह आहे, काय चांगलं आहे त्याचा विचार करा आणि पुढे जाण्याचा विचार करत राहा. तर तिथेच स्टॅग्नेंट नका हो, संपलेलं नाही आहे सगळं. ओके. थर्ड जी कार्ड आहे ते तुमच्या फायनान्ससाठी आहे, द 7 ऑफ पेंटाकल्स. अतिशय उत्तम आहे. जसं आपण म्हणतो ना की शेतकरी जो असतो ना तो सगळ्यात जास्त कष्टकरी असतो. तो जास्त कष्ट करतो आणि कष्ट केल्यानंतर जे काही उत्पादन असतं ते त्या पावसाच्या वेदरवरती असतं. पाऊस कमी आला तरी चालत नाही, जास्त आला तरी चालत नाही, अशी त्या शेतकऱ्याची परिस्थिती असते. तसंच हे कार्ड जे धनुराशीच्या फायनान्ससाठी आले, तुम्ही जे पण काही एक एक पैसा पैसा करून जो काही तुम्ही साठवून ठेवलेला आहे त्या पैशाचा आता काहीतरी चीज होणार आहे. ते पैसे असेच साठवून न ठेवता आता तुम्ही त्याच्यासाठी एखादी लँड घ्याल, एखादं घर घ्याल किंवा त्याच्यातून एक मोठी इन्व्हेस्टमेंट कराल, तर अशा पद्धतीने फार पॉझिटिव्ह अशी फायनान्शियल कंडिशन दिसते. फक्त मी ह्याच्यामध्ये एकच सांगेल की फार पैसा 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 असंही करू नका. तुम्ही ज्या कष्टाने जे काही मिळवलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्याला कसं त्या पैशाला वाढवू शकता, या त्या आर्थिक जे तुमची आता कंडिशन चांगली असेल तर त्याला कसं आपण मॉडिफाय करू शकतो, त्याचा ग्रोथ कसा होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण बघा ह्या कार्डमध्ये आहे ना तुम्हाला ग्रोथ दिसेल. ह्या पैशाच्या वेलीबरोबर ही वेल जी खालून वरती गेलेली आहे, तर खालून वरती गेलेली जी वेल आहे म्हणजे काय, तुम्ही तळापासून वरती चाललायत. मग वरती जाताना तो ग्रोथ होत चाललेला आहे ना. मग ग्रोथ कसा होणार, तर तुम्हाला त्याच्यासाठी काही ना काही ॲक्शन घ्यावी लागेल, इन्व्हेस्टमेंट करावे लागतील, काहीतरी प्लॅनिंग्स करावे लागतील. तर अतिशय असं उत्तम असं धनुराशीसाठी कार्ड्स आहेत. फक्त जे काही आहे ते तुमच्या प्रॉब्लेम आहे तो तुमच्या करिअरच्या रिलेटेड आहे. तर करिअर रिलेटेड मी एकच सांगेल की इथे पण मी असं म्हणेल की ची तुम्ही उपासना करा. विष्णुदेव हा प्रसन्न होतो लगेच आपल्या फायनान्शियल कंडिशनमध्ये. तसंच तुम्ही त्याबरोबर विष्णूबरोबर देवीची पण उपासना करा. तर देवीची पण म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मी नारायण म्हणू शकतो आपण. तर लक्ष्मी नारायणच्या पद्धतीने तुम्हाला काय उपासना करता येईल की तुम्ही जाऊन देवळात जा, नमस्कार करा, तिथे सफेद आणि लाल फूल किंवा पिवळं किंवा लाल फूल देवाला वाहा. त्याने पण बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या होतील. आणि जसं माझं नेहमीच म्हणणं असतं की लक्ष्मीची आराधना केली तर सगळ्याच गोष्टी आपल्या चांगल्या होतात. आपल्या फायनान्स बरोबर आपला करिअरचा पण ग्रोथ चांगला होतो.
आता पाहूया मकर राशी. मकर राशी ऑगस्ट महिन्यामध्ये टॅरो कार्ड्स काय म्हणत आहेत मकर राशीसाठी. तर मकर राशीसाठी पहिलं कार्ड जे आलेलं आहे रिलेशनशिपसाठी 5 ऑफ सॉर्ट्स. दुसरं कार्ड आलेलं आहे करिअरसाठी 3 ऑफ कप्स. आणि तिसरं कार्ड आलेलं आहे वॉन्ड्स, नाईट ऑफ वॉन्ड्स. पीपल कार्ड आलेलं आहे. सो पहिलं कार्ड आलं आहे 5 ऑफ सॉर्ट्स. हे रिलेशनशिपमध्ये आलेलं कार्ड आहे. तर रिलेशनशिपमध्ये यू वॉन्ट टू बी अवेअर अबाउट रिलेशनशिप. इथे तुमची काहीतरी फसवणूक होऊ शकते, तुम्हाला कशात तरी ट्रॅप केलं जाईल, तुम्ही बोलण्यामध्ये ट्रॅप होऊ शकतात किंवा तुम्हाला जाणून बुजून पण ट्रॅप केलं जाईल. सो रिलेशनशिपसाठी ऑगस्ट महिना हा मकर राशीसाठी अतिशय केअरफुल राहण्यासाठी सारखं आहे. ओके. दुसरी गोष्ट मकर राशीसाठी जी आहे करिअरसाठी अतिशय चांगलं आहे. तुम्ही तुमचं काम, क्रिएटिव्हिटी जे काम आहे तुम्ही खूप छान एन्जॉय करताय. फक्त इथे एकच सांगते की एक गोष्ट आहे मकर राशीसाठी की काम कदाचित कमी कराल आणि जास्त एन्जॉयमेंट कराल तर तेही नाही सांगणार. सततच्या पार्ट्या, सततचा वेळ इकडे तिकडे घालवणार हे आहे. म्हणजे तुम्ही कूल आहात, तुमच्या करिअरमध्ये तुम्ही एकदम कूल आहे, छान आहात, पण तुम्ही कुठेतरी करिअरसाठी वेळही घालवताय. आपल्या करिअरसाठी थोडं फोकस पण राहायला पाहिजे. तुमचं करिअर कूल आहे, बाबा माझ्याकडे मला जास्त रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, हे चांगलं आहे, पण यू आर वेस्टिंग युअर टाईम इन अ पब अँड पार्टीज. सो यू वॉन्ट टू टेक केअर फॉर दॅट ऑल्सो. ओके. तिसरं जे कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे मकर राशीसाठी ते फायनान्ससाठी आहे. ते आहे नाईट ऑफ वॉन्ड्स. उत्तम आहे, अतिशय चांगली एनर्जी आहे. प्लॅनिंग ऑफ फ्लोटिंग फायनान्शियल खूप चांगलं आहे, कारण खूप चांगल्या पद्धतीने तुमचा पैसा तुम्हाला सगळं काही मिळत आहे. त्याच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सगळं चांगलं आहे. तिथे तुमची एनर्जी बेस्ट आहे. तिथे तुम्ही एकदम असे त्याला आपण म्हणतो ना एखादा माणूस असतो की कनिंग असतो, फायनान्शियली कनिंग असतो. तर फायनान्शियली तुम्ही फार कनिंग असणार आहात. तर माझा पैसा मी कोणाला देणार नाही, मला कोणाचा नको आहे आणि मी माझ्या पैशाला बरोबर इन्व्हेस्टमेंट करून ठेवणार आहे. चांगली वृत्ती आताच्या जगामध्ये जे अशी पाहिजे तशी आहे. सो दिस इज व्हेरी गुड. फक्त करिअरमध्ये तुम्ही जो काही टाईमपास करताय तो थोडासा न करता थोडं अजून करिअरमध्ये फोकस व्हा. हाच तुमच्यासाठी सल्ला म्हणून उपाय आहे. आता पुढचं जे आहे राशी ती आहे कुंभ राशी. ऑगस्ट महिन्यामध्ये कुंभ राशीसाठी टॅरो कार्ड्स काय म्हणतायत बघूया आपण. सो ऑगस्ट महिन्यासाठी कुंभ राशीसाठी 5 ऑफ कप्स रिलेशनशिपसाठी आलंय, 10 ऑफ सॉर्ड्स करिअरसाठी आलंय, फायनान्ससाठी एम्परर आलंय. बघा रिलेशनशिपसाठी 5 ऑफ कप्स आलंय. कुंभ राशीसाठी जे रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये तुमचं मित्र किंवा तुमची मैत्रिणी किंवा कोणी तुमचं जवळ नातेवाईक असेल त्यांची फिजिकल डेथ झालेली असेल किंवा तुमच्यापासून ते दूर गेलेले असेल किंवा तुमच्यापासून ते ब्रेकअप झालं असेल, अशा काहीतरी वाईट घटना होण्याची शक्यता आहे. सडनली काहीतरी तुमचं रिलेशनशिपमध्ये एक ब्रेक दिसतोय आणि त्या ब्रेकमुळे तो झालेला असेल किंवा होणारही असेल. बघा ह्या गोष्टी आहेत. झालेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप डिप्रेस झालेला आहात. तुम्हाला आता असं वाटतं की आता जग इथेच संपलेलं, आता जगातमध्ये आता माझ्यासाठी काहीच नाही आहे. तर असा विचार करू नका, कारण एक व्यक्ती जाते त्याबरोबर सगळेच आपण जाऊ शकत नाही. काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात, काही जबाबदाऱ्या असतात, त्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात, त्याच्यासाठी पण आपल्याला जगावं लागतं. तर ही कुठेतरी रिलेशनशिप इमोशनमध्ये हा एक टास्क किंवा हा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. तर तो तुम्ही जरा शांतपणे इमोशनल न होता प्रॅक्टिकल होऊन ह्या वेळेला विचार करायला पाहिजे. दुसरं जे कार्ड आलेलं आहे तुमच्या करिअरसाठी, दिस इज ऑल्सो इज नॉट गुड. 10 ऑफ सॉर्ट्स आलेलं आहे. 10 ऑफ सॉर्ट्स हे कार्ड आलेलं आहे.
तर 10 ऑफ सॉर्ड्स हे सांगते की बघा, इथे तुम्ही पाहिलं असेल तर हा माणूस आहे, त्याच्या असा आडवा झोपलेला आणि त्याच्या मागे असे 10 सॉर्ड्स उभे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पाठीमध्ये घुसवलेले आहेत. तर हे सांगतं की बॅकस्टॅबिंग, तुमच्या जवळची माणसं, तुम्ही जिथे काम करत असाल, काय करत असाल, तर तिकडे तुमच्या जवळची माणसं तुम्हाला बॅकस्टॅब करू शकतात. पण हे बॅकस्टॅब आहे ना, ते खूप काळ चालणारं नाही आहे. असं म्हटलं जातं, एक म्हण आहे, एव्हरी डार्कनेसच्या नंतर एक लाईट असतोच. जरी त्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं किंवा तुम्हाला आता फसवलेलं असेल, त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेस झालेला असाल, या तुम्ही ज्याच्या म्हणतो ना, आता माझा विश्वास सगळ्यांवरचाच उडालेला आहे, तर असं झालेलं असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये जास्त वेळ राहणार नाहीत, कारण तुम्हाला एक चांगली पुन्हा अपॉर्च्युनिटी दिसते. कारण बघा, हे कार्ड जे आहे ना, इथे तुम्हाला दिसत असेल की ब्लॅक आहे कलर, म्हणजे डार्क आहे, आणि इथे येल्लो आहे. इथे येल्लो जे दिसतोय तो प्रकाश आहे. एव्हरी डे रात्र होते ना, रात्र होते आणि सकाळ पण होते, म्हणजे लाईट पण येते, दिवस पण असतो. तर प्रत्येक डार्कनेसच्या नंतर लाईट तर असतेच जीवनामध्ये. तर ते जे काही झालेलं आहे तुमच्या करिअरच्या बाबतीत, हे जास्त वेळ टिकून नाही राहणार आहे. ह्यावरती तुम्ही ओव्हरकम करू शकता. तुम्ही केलं नसेल तर तुम्ही तो प्रयत्न करा, ओव्हरकम करा आणि पॉझिटिव्हली विचार करा, आता मला काय करायला पाहिजे. जे झालं ते झालं, तर त्या डार्क थॉट्समध्ये राहू नका. ओके, हे करिअरच्या बाबतीत आहे. फायनान्शियली तुम्हाला तुमच्याच घरातली एखादी जी स्ट्रॉंग व्यक्ती असेल, ती गाईड तरी करेल किंवा फायनान्शियल तुमच्यासाठी एक म्हणतात ना, बॅकबोन म्हणून उभी राहील. किंवा तुम्ही असंही करू शकता की आता मला बाय हुक अँड क्रूक मला एवढं काम करायचं आहे की मी माझं फायनान्शियल कंडिशनच स्ट्रॉंग करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मॅच्युरिटी एकतर आणावी लागेल, आणि त्या मॅच्युरिटीप्रमाणे तुम्हाला थोडंसं प्लॅनिंग करून, फोकस राहून, ज्याला आपण म्हणतो ना शासन म्हणतो, की सेल्फ शासन, मी मलाच रूल केलेले आहेत, मी स्वतःलाच शासन असं लावलेलं आहे की आता मी माझ्या बाबा फायनान्शियल कंडिशन चांगलं करणार आहे, तेव्हा ते होऊ शकतं आणि होईल पण. फ्युचरमध्ये तुमचं फायनान्स, म्हणजे मी म्हणते ऑगस्ट महिनाच नाही, ऑगस्टच्या नंतरची पण पोझिशन जी दिसते तुमची फायनान्शियली, ती अतिशय उत्तम दिसते. सो फायनान्शियली डोंट वरी अबाउट दॅट, बट युअर करिअर अँड समवेअर युअर इमोशन इज नॉट दॅट मच गुड. तर ते फक्त बॅलन्स करा. करिअर पण बॅलन्स वाईट नाही आहे, करिअरमध्ये तुम्हाला त्या पद्धतीने ओव्हरकम करायचं आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ऑगस्ट महिन्यामध्ये मीन राशीसाठी टॅरो कार्ड्स काय सांगतात पाहूया आपण. सो मीन राशीसाठी जे कार्ड्स आहे रिलेशनशिपसाठी, 3 ऑफ सॉर्ड्स, करिअरसाठी पेंटाकल्स आलेले आहे, क्वीन ऑफ पेंटाकल्स, आणि फायनान्ससाठी द एम्परर कार्ड आलेलं आहे. हे जे 3 ऑफ सॉर्ड्स आहे कार्ड, हे तुमच्या रिलेशनशिपसाठी आले आहे. बघा, एक हार्ट आणि हार्टमध्ये 3 सॉर्ड्स असे खूप असलेले आहे. दॅट काहीतरी द्विधा मनस्थिती तरी आहे. कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं, या तुम्ही फसला असाल, तर प्रेम संबंधामध्ये तुमचं हार्ट ब्रेक झालेलं आहे, तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल, तर ही परिस्थिती झाली असेल तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. पण जी होणार असेल, सो यू वॉन्ट टू बी अवेअर. बघा, जेव्हा पण आपण ॲस्ट्रॉलॉजी बघतो, टॅरो बघतो, हे आपल्याला अवेअर करत असतात. हे शास्त्र कशासाठी आहे? आपलं अवेअरनेससाठी, आपल्याला गाईड करतात. तर जर अशी काहीतरी परिस्थिती होत असेल तर तुम्ही बी अवेअर अबाउट, तुमचं ते बॅकस्टॅबिंग होईल किंवा तुम्हाला कोणी हार्टब्रेक करेल, तर तुम्हाला अवेअर राहायचं आहे. सो दिस इज युअर फर्स्ट कार्ड फॉर रिलेशनशिप. दुसरं जे कार्ड आलं आहे करिअरसाठी, अतिशय व्यवस्थित आलं आहे, छान आलं आहे, क्वीन ऑफ पेंटाकल आलं आहे. आपलं काम भलं मी भरी, आणि कामाची कधीही किटकिट न करता की माझ्यावरती एवढं कामाचं प्रेशर आहे, कामाला एन्जॉय करण्याचं कार्ड आहे. अतिशय उत्तम आहे. करिअरमध्ये जे पण तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, त्यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळतं आहे, पैसाही मिळतो आहे,
आणि नावही मिळते. तर अतिशय चांगलं असं करिअरसाठी मीन राशीसाठी कार्ड आलेलं आहे. इवन जर तुम्हाला करिअरसाठी कुठे अजून पण अपॉर्च्युनिटी येत असेल तर त्याचाही तुम्ही विचार करू शकता. एक टीचिंग फील्डमध्ये ज्या लोकं आहेत, आर्ट, टीचिंग वगैरे त्यांच्यासाठी पण हा जे करिअरसाठी हा महिना अतिशय चांगला आहे. फायनान्ससाठी पण मीन राशीसाठी चांगला आहे. तुम्ही जे पूर्वी काही जो स्ट्रगल केलेला आहे आणि फायनान्स जो उभा केलेला आहे, त्या फायनान्सचं आता तुम्ही खूप चांगलं तुम्हाला त्याचं फ्रुट्स मिळत आहेत. सो युअर ॲसेट जे का तुम्ही तयार केलेलं आहे, जास्त ॲसेटमध्ये तुमचे लँड दिसत आहेत. तर तुम्ही कुठेतरी जी काही लँड वगैरे घेतली असेल या कुठल्यातरी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल, तर त्याचा आता तुम्हाला त्याची व्हॅल्यूज म्हणतात, ॲप्रिशिएशन तुम्हाला खूप चांगलं मिळू शकतं. तर फायनान्स इज अ व्हेरी गुड. फक्त जे लव्ह रिलेशनशिप आहे तिथे कुठेतरी तुम्ही डिसअपॉइंटेड होऊ शकता. तर बी केअरफुल अबाउट दिस मंथ. सो हे झालं आपलं 12ही राशींचं टॅरो कार्ड रीडिंग. या राशींमध्ये आपण ह्यांचे उपायही सांगितले. काही उपाय आपण त्यांना काउन्सिलिंगचे म्हणून सांगितलेले आहे आणि काही उपाय त्यांना रिच्युअल्समध्ये सांगितलेले आहे. तर तुम्हाला हे 12 राशींचं टॅरो कार्ड्स कसं वाटलं? काही सजेशन असेल तर मला नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा. कमेंट्स जर तुम्हाला करायचं असेल या तुम्हाला काही अपॉइंटमेंट्स घ्यायचे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ते दिलेलेही आहे.